भवेत् कृत्यं विद्यते द्वैपायनं विरहकातरम् आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि बाप। सुंदर भावाने सकाळच्या सत्रामध्ये आपण 4 अवधूतांचं चरित्र पाहिलं, बरोबर? 4 अवधूत माने कोण? सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार। त्यांचं चरित्र सकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं। भगवंताचं उत्तरीय चरित्र सुरू झालं, आजचा उत्तर स्कंद सुरू झाला। आणि या उत्तर स्कंदामध्ये भगवंताचे दिव्य अद्भुत लीलांचं गान आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। नैमिषारण्यामध्ये सूत बाबा शौनकादिक ब्राह्मणास सावधान करत आहेत। सुतांनी भागवत सांगण्याची विनंती शौनकाची मान्य केली आणि शौनक बाबा सूत समोर विस्मित झाले, बसले नैमिषारण्यात। आणि सूत बाबा कथेला सुरुवात करतात। तर सूत बाबा हे कथेला सुरुवात करताना सगळ्यात पहिला शब्द गुरुचा वापरतात। सगळ्यात पहिले नमस्कार कोणाला केला? सूत बाबांना गुरुवंदना केली। आणखीन बी काही काही श्रोता आहेत, वक्ता आहेत। त्यातली एक माँ कनकेश्वरी, तुम्ही जर कधी कनकेश्वरीची कथा ऐकली असेल तर माँ कनकेश्वरी व्यासपीठावर बसल्यावर सगळ्यात पहिले वंदना कोणाची करते? गुरुची। न सरस्वती, न व्यास, न देवी, न देवता। कारण सगळ्या देवाचा देव कोण आहे? सद्गुरु आहे। तुम्ही सद्गुरूला माणूस समजता का? कोण्या गुरुला, कोण्या शास्त्रकाराला माणूस समजता? चूक आहे, फार मोठी चूक आहे। संताला माणूस समजणं ही फार मोठी चूक आहे। आणि कोण्याने माणसाला संत समजणं ही त्याच्यापेक्षा मोठी चूक आहे। कोण्या माणसाला संत समजायचं नाही आणि संताला माणूस समजायचं नाही। सद्गुरु जे असतात ते साधू असतात, महात्मे असतात। महाराज ते देवाचे रूप असतात। अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जड जीव। उद्धराचा उद्धार करण्यासाठी संत जन्माला येतात, जगाचा उद्धार करण्यासाठी संत जन्माला येतात, साधू जन्माला येतात बाबा। म्हणून साधूचा अधिकार फार मोठा आहे। तुम्ही जर संताला माणूस समजताल तर घोर चूक करायला लागली, आणि माणसाला संत समजताल तर त्याच्यापेक्षा चूक करायला लागली। तुकाराम महाराजांचं भजन आहे ना, पाषाण म्हणू नये लिंगा ओढा काय जनित संत नवे जगा मानसा सारी। संताला माणूस समजायचा। हरिजन मिले तो हरे मिला, मन में करो विश्वास। हरिजन हरि का रूप है जो भूलन में बास। यानी संत और ईश्वर एक ही रूप है। यदि संत को अलग माना जाए, विलग माना जाए और ईश्वर को अलग माना जाए तो ये बुद्धि का दोष है। और जीवन में कुछ भी करो मगर बुद्धि का ये दोष मत करो। आमच्याकडे मराठीत एक भजन आहे, काही बाया म्हणतात, देव संत या दोघा जना भेद मानू नको रे मना। देव संत या दोघा जना भेद मानू नको रे मना। देव ते संत, संत ते देव, ज्ञानी याची असे भावना। देव संत या दोघा जना भेद मानू नको रे मना। संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा। संत ते देव आणि देव ते संत आहे, वेगळं काहीच नाही त्यांच्यामध्ये।
तुम्ही असं समजता का तुमचे गुरु टोपी घालतात, धोतर नेसतात, कपडे घालतात, पॅन्ट शर्ट घालते, कोणी शाल घेते, कोणी चंदन लावते, हे गुरु आहे म्हणून? बिलकुल नाही. गुरु हे थोडी आहे. कारण गुरु जर हे असतात तर तुकाराम महाराजांना असं थोडी म्हटलं असतं. तुमच्याकडे आरती म्हणता ना गुरुची, कोणाचा गुरु कसा आहे असं? कोणाचा गुरु भगवे कपडे घालत असेल, कोणाचा गुरु पांढरे कपडे घालत असेल, कोणाचा गुरु काळी टोपी घालत असेल, कोणाचा गुरु काळी शाल घेत असेल, जे ज्याचा असेल ते. पण त्या गुरुची आरती तर एकच म्हणतात ना, ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा, माझ्या सावळ्या राणा, वाचाही तत्वाच्या ज्योती लावल्या ध्याना. म्हणता की नाही आरती? आणि मग काय म्हणतात? निराकार वस्तू कैसी आकाराली, सर्वा घटिका भरून माझी सद्गुरु मावली. आता कळलं का तुम्हाला गुरु कोणाला म्हणतात? सगळ्या घटकात जे भरलेला आहे ते सद्गुरु आहे. म्हणून सगळ्यात पहिले माझ्या सूतजी महाराजांना भागवत सुरू करण्याच्या अगोदर वंदना कोणाची केली? गुरुची केली. गुरुला नमस्कार केला. पण आवाज दे, आवाज येतो. गोपाल कृष्ण भगवान की. थोडासा किंचित गेले नाही तर म्हणतात आवाज देतो. भावं हृदयते शंकती साध्वं वृत्ते समगतः. काय भाव असेल, काय श्रद्धा असेल, काय विश्वास असेल. सगळ्यात पहिले नमस्कार कोणाला केला? गुरुला केला. गुरु वंदना सगळ्यात पहिले केली. यं प्रव्रजंत मनुपे तमपेत कृत्यं दैपायनं विरहकातरं आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरोऽप्रिनेरु तं सर्वभूतहृदयं मुनिमान्. शुकनारायण भगवान की. शुकाचार्याला नमस्कार झाला. आणि भागवतामध्ये दुसरा नमस्कार नारायणाला केला. नारायणं नमस्कृत्य. बद्रीनाथला 2 साधून तप करेल, 2 योग्यानं तप करेल, 2 अवधूतांना तप करेल. त्याच्यातला पहिला आहे नर, दुसरा आहे नारायण. आज मी तुम्ही बद्रीनाथला जा. 2 पर्वत आहेत, एकाचं नाव नर, एकाचं नाव नारायण. नर नारायण पर्वत. आणि नर आणि नारायण हे धर्माच्या घरी अवतार घेतात आणि जीवनभर तपश्चर्या करतात. कुठं तपश्चर्या करतात? बद्रीनाथ. बद्रीनाथला कोण तपश्चर्या केली? नारायणाने तपश्चर्या केली. असं शब्द आहे. कोणत्या नारायणाने केली? नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं. नरातला जे सगळ्यात श्रेष्ठ नारायण आहेत त्यांनी तपश्चर्या केली. नरं चैव नरोत्तमं. आणि मग ही तपश्चर्येतले इंद्र इग्न टाकायला लागला. तर कोणीही तपश्चर्या केली की इंद्र इग्न टाकते. त्याला वाटते माझी गादी जाते का? सगळ्यात जास्त भानगडी कशासाठी आहेत सध्या? गादीसाठीच भानगडी. मग ती महाराजाची गादी असो का सरपंचाची असो का मेंबरची असो, गादीसाठी मरमर चालली. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये. गादी पाहिजे, काही करून गादी पाहिजे. गादीला महत्व आहे. इंद्राला वाटलं हे नर नारायण दोघं जण माझी गादी घेतात, म्हणून नर आणि नारायण दोन्ही पर्वताच्या वर तपश्चर्या करायला लागले. खाली सनक कुमार भजन करायला लागले दोन्ही पर्वताच्या मधात बद्रीनाथ. आणि मग यांच्या तपावर विघ्न आलं. विघ्न. आणि विघ्न आल्यावर आवाज कोणाला द्यायला लागते? तपश्चर्येत विघ्न आल्यावर कोणाला बोलवायचं? कोणतंही विघ्न तुमच्या साधनेमध्ये आलं तर कोणाला आवाज देसाल? विघ्न नाशक कोण आहे? म्हणा गणपती. संसारात विघ्न आलं तर गणपतीला आवाज द्यावा लागते. ध्यान द्या. संसारात विघ्न आलं तर आवाज कोणाला द्यावा लागते? गणपतीला. लग्नात विघ्न आलं तर गणपतीला आवाज द्या. काही घर बांधायला लागले विघ्न आलं तर गणपतीला आवाज द्या. एखादी प्रॉपर्टी खरेदी करायला लागले लग्नात विघ्न आलं तर गणपतीला आवाज द्या. मुलीचा संबंध इथं व्हायला पाहिजे, काही विघ्न आलं गणपतीला आवाज द्या. हे संसारात आवाज द्यायची देवता, विघ्न नाशक देवता कोणती? गणपती बाबा. संसारामध्ये आपण तिला आवाज देऊ शकतो, गणेशाला आवाज देऊ शकतो. पण तुमच्या भजनात जर विघ्न आलं, भजन करायला लागले, साधना करायला लागले, भागवत करायला लागले, काहीतरी नामस्मरण करायला लागले आणि या नामस्मरणामध्ये जर विघ्न आलं तर आवाज कोणाला देसाल? तर या बद्रीनाथला आवाज कोणाला दिला? बद्रीनाथहून नर नारायण ऋषीने आवाज कोणाला दिला? भगवान महादेवाला आवाज दिला. कारण बद्रीच्या पलीकडे वर काय?
बद्रीच्या वर काय? तर बद्रीच्या वर केदारनाथ आहे. आणि बाबा भोलेनाथाला आवाज दिला. नर नारायण ऋषीवर तपश्चर्येवर विघ्न आलं. नर नारायण ऋषी डोळ्यातून पाणी गाळायला लागले. एवढी वर्ष तपश्चर्या झाली. इंद्र अप्सरा सोडते, इंद्र पाणी सोडते, इंद्र काय काय सोडते. तेव्हा भगवान भोलेनाथाला आवाज दिला गेला, हे महादेव तू या लागला. आणि भगवान नरनारायण ऋषीचा आवाज भगवान कैलासापर्यंत गेला. जरा तुम्ही पाहिलं का नाही काय माहिती. नाही तर भारताचं मॅच, पृथ्वीचं मॅच नकाशा याच्यावर शोधून पहा. खाली बद्रीनाथ आहे, त्याच्यावर केदारनाथ आहे, केदारनाथच्या वर काय आहे? कैलास आहे. उत्तराखंड खाली हरिद्वार, आणि उत्तराखंडच्या वर बद्री, बद्रीच्या पलीकडे केदार, आणि केदारच्या पलीकडे काय आहे? चीन. चीनची बाउंड्री लागते. चीन मध्ये कैलास. नरनारायण ऋषी बद्रीनाथ मध्ये तपश्चर्या करायला लागले. त्यांच्या तपावर विघ्न आलं. त्यांनी महादेवाला आवाज दिला की महादेव आमची तपश्चर्या वाचवायसाठी या, आमचं तप पूर्ण करा. आणि दयाळू महादेव कोणाच्या रूपानं प्रगट झाले? भगवान केदारनाथाच्या रूपानं प्रगट झाले. जेव्हा जेव्हा संकट आले, जेव्हा जेव्हा महादेवाला आवाज दिला, भगवान शंकर प्रगट झाले. भगवान महादेवाला आवाज देतात, चला पंढरीनाथ भगवान के जय. आताची आमच्या सारशीची मंडळी आली होती नियोजनासाठी. 4-5 महिने झाले कथा दिलेली आहे. मकर संक्रांती, पौष महिना, आणि मकर संक्रांती फार महत्वाची असते पौष महिन्याची. तेव्हा मकर संक्रांतीमध्ये 7 जानेवारी ते 14 जानेवारी, बरोबर आहे? 7 जानेवारी ते 14 जानेवारी सारशी, सारशी मधूनही जंगलात बिलकुल तिथं कोणतंच गाव नाही. कोण्या गावात जायला 3 किलोमीटर गाव आहे. असं एक मंदिर आहे बोत म्हणून, मारुती रायाचं मंदिर आहे. त्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये काय होणार आहे? शिवमहापुरांची कथा. पंढरीनाथ भगवान की. अद्भुत आहे. जागृत लिंग आहे, जागृत भगवान हनुमानजी आहे. त्यांच्या सानिध्यामध्ये शिवपुराण आहे. म्हणून महादेवाला आवाज तर द्याच लागल. कोणा आवाज दिला? नरनारायण ऋषीनं आवाज दिला. आपणही देऊ 1 मिनिट सगळेजण प्रेमानं टाळी वाजवून. डमरू वाले बाबा तुमको आना पड़ेगा, डमरू वाले बाबा तुमको आना होगा. डम डम डमरू बजाना होगा, डम डम डमरू बजाना होगा. डमरू वाले बाबा तुमको आना होगा,
त्रिशूल गए सर्पों की माला रे, हाथों में त्रिशूल गए सर्पों की माला रे, हाथों में त्रिशूल गए सर्पों की माला रे। जो भोले दानी बाबा जग से निराला रे, हाथों में त्रिशूल गए सर्पों की माला रे, नंदी पे चढ़ कर आना होगा, नंदी पे चढ़ कर आना होगा, डम डम डमरू बजाना होगा, डम डम डमरू बजाना होगा, डमरू वाले बाबा तुमको आना होगा, डमरू वाले बाबा तुमको आना होगा, डम डम डमरू बजाना होगा, डम डम डमरू बजाना। आणि वाजून प्रेमाने महादेव जय दत्त बाबा। नरनारायण ऋषी तपश्चर्या करतात आणि तपात विघ्न आलं तर कोणाला आवाज देतात? केदारनाथ। बद्रीनाथ खाली आहे, वर केदारनाथ आहे, केदारनाथच्या वर कैलास। आणि कैलासातून भगवान शंकर नरनारायण ऋषीची तपश्चर्येत विघ्न आणणाऱ्या इंद्रासाठी केदार रूपानं प्रगट होतात। आता झाला प्रश्न हे, कथा काय चालू आहे आपली? याच्या जागेवर या, आता सगळे सरळ डोकं लावा। कथा काय चालू आहे? नैमिषारण्यात शौनक बाबांनी सुतालं काय विचारलं? भागवत सांगा म्हटलं। आणि मग भागवत सांगायच्या आधी 10 मिनिटं कोणताही महाराज डोळे लावून मंगलाचरण करते, बरोबर आहे? मंगलाचरण होते का नाही? आमची कथा औरंगाबादला होती बघा, एकदा शालिक कथा होती सोबत, आणि कथेची वेळ होती 2 ते 5। 2ला भागवत चालू व्हायचं, 5ला आरती। अशी जानेवारी मध्येच होती, ही आपली दत्त मंदिरची झाली। आणि मग मी कथेला गेलो, लक्ष द्या, जेव्हा आम्ही कथेला गेलो तर 2ला कथा चालू व्हायची, 1:45ला आमचं मंडळ जायचं, एखादं भजन म्हणायचं, मी 2ला जायचं। मग मी 2ला म्हणल्याच्या नंतर इकडे पहा, मी 2ला गेल्याच्या नंतर काय व्हायचं? आई हनुमंतली राजे हनुमान चालीसा गेले 3 मिनिटं, त्याच्यानंतर माझं मंगलाचरण गेले 5 मिनिटं, त्याच्यानंतर राधे राधे 5 मिनिटं, म्हणजे गेले 20 मिनिटं, सगळे करायले 20 मिनिटं व्हायचे। आणि 2:20ला मी बोलणं सुरू करायचो, बाप इथून मी सुरू करायचो। तर त्या दिवशी त्या कथेला, औरंगाबादच्या कथेला, तिथलं फेको सर्जन म्हणजे डोळ्याची सर्जरी करणारे डॉक्टर, नेत्र चिकित्सालय, नेत्र चिकित्सतज्ञ तिथं कथेला आले। आणि कथेला आल्याच्या नंतर ते कथेत 2 वाजता बरोबर आले, मी 2ला गेलो, कथा बरोबर 2, सव्वा 2, 2:20ला सुरू झाली, 5ला आरती झाली, शहरातली कथा टाइमशीर सुटली। पण जेव्हा कथा विराम झाली, ते फेको सर्जन मला भेटायसाठी आमच्या रूम मध्ये आले। महाराज एक गोष्ट सांगू का? म्हणलं बोला ना। एक सूचना करू का? म्हणलं बोला ना। तुम्ही 2ला आले, 5 मिनिटं हनुमान चालीसा, 5 मिनिटं मंगलाचरण, 5 मिनिटं तुमचं ते मंत्र म्हणले, आणि 5 मिनिटं तुम्ही राधे राधेचं भजन केलं, आणि 2:20ला कथा चालू झाली, आणि मग 20 मिनिटं वाया गेले का? हा, लक्ष द्या, 20 मिनिटं वाया गेले का? कीर्तनात बी तसंच असते, पहिले लोक येतात, मग सुंदराचे ध्यान, मग रूप पाहता, मग चाल, काही काही माणसं इतके भारी आहेत। आता माझी एका गावात कथा होती खेड्यात, मी म्हणता घरच्या बाया बसल्या होत्या, म्हणलं जा ना कथा, कीर्तन चालू झालं 9 वाजले ना, त्या बाया म्हणत त्या भजन्याचं ओरडणं होऊ द्या, म्हणजे भजनी ओरडतात, काय म्हणतं बाया, भजन्याचं ओरडणं होऊ द्या म्हणजे, मग जातो। कशाला असं शब्द वापरतात, काय गरज आहे काय? तर ते महाराज काय म्हणत, ते डॉक्टर काय म्हणत, महाराज एक काम करा ना। म्हणलं काय? डायरेक्ट 2ला आले की कथा चालू केली जमत नाही का? हनुमान चालीसा म्हणा, राधे राधे म्हणा, तुम्ही 10-12 मंत्र म्हणता, त्याच्यात टाइम जाते, 20 मिनिटं जातात।
कथा डायरेक्ट चालू केली तर चालत नाही का? मी म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही कशाचे डॉक्टर आहात? म्हणे डोळ्याचे. म्हणलं तुम्ही कोण्या पेशंटचे डोळे जर समजा मोतीबिंदू झाला त्याचं ऑपरेशन करायचं तर काय करता? काही नाही म्हणे बुवा, त्याचे ते तपासतो, तपासल्यावर त्याला चेक होते, शुगर आहे का, बीपी आहे का, काय ते चेक झालं, नॉर्मल रिपोर्ट आले, मग त्याला ऑपरेशनची तारीख देतो. बरोबर आहे? त्याला काय देतो? ऑपरेशनची तारीख देतो. आणि मग ऑपरेशनची तारीख दिल्याच्या नंतर त्या तारखेवर आला 9 वाजता की त्याचं ऑपरेशन होते. म्हणलं मग आल्या आल्या डायरेक्ट ऑपरेशन होते का? नाही नाही म्हणे, पहिले त्या डोळ्यात एक मलम टाकल्या जाते, ते डोळा पिकवल्या जाते, मग इंजेक्शन दिल्या जाते, मग ते एक नळी असते, ती नळी त्या ऑपरेशन थिएटरमध्ये फोडल्या जाते. म्हणलं ती कशाले? म्हणजे कोणते जंतू असले तर ते मरून जातात, आणि मग सगळं तिथं ऑक्सिजन सोडल्या जाते, वायू सोडल्या जाते, सगळे जंतू मारल्या जातात. त्या सांडशी त्या कैच्या ते काय असते ते लेस बसवायचं सगळं साधन 100 डिग्री तापमान मध्ये तपवा लागते आणि मग सर्जरी होते. म्हणजे कमीत कमी याच्यात 1 घंटा जाते. ऐका ना, याच्यात किती जाते? 1 घंटा जाते. गोपाल कृष्ण भगवान की. मी म्हणलं डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब जर डायरेक्ट ऑपरेशन केलं तर काय होईल? म्हणजे ऑपरेशन सक्सेस होणार नाही, पेशंट आंधळा होईल. किती भारीची जरी लेन्स टाकली तर काय होईल? पेशंट आंधळा होईल. म्हणलं का होईल? म्हणजे ते जंतू मारणं आवश्यक आहे. जर जंतू किटाणू राहिले, सांडशील एखादा किटाणू राहिला, एखादा किटाणू राहिला, त्या हवेत ऑपरेशन थिएटर जे असते ना, पॅक असते एसी सारखा, त्याच्यात कोणता जंतू जर राहिला तर ऑपरेशन करणाऱ्या पेशंटचे डोळे जाऊ शकतात. म्हणलं मग डॉक्टर साहेब जर तुम्हाला शस्त्रक्रिया करायची तर इतक्या वेळ प्रयत्न कर लागतात, जंतू मार लागतात, आम्हाला तर 4 घंटे शास्त्र चिंतन कर लागते. हे घरून येणारे लोक किती जंतू घेऊन येत असतील? तुम्ही एकतरी रिकामे आले का? सगळे जंतू घेऊन आले डोक्यात, बायकोचे, लेकराचे, संसाराचे, प्रपंचाचे. किती डोक्यात जंतू असतील, किती किटाणू असतील. तुम्ही येता तर मी बी काय चांगला येतो का? माझ्या डोक्यात किटाणू असतील. मग किटाणू मारायसाठी 20 मिनिटं हनुमान चालीसा घ्यास लागते, 20 मिनिटं मंत्र म्हणाच लागतात, आणि सगळं झालं की 2 मिनिटं तरी भजन करावंच लागते. ते भजन झालं तेव्हा तुम्ही शास्त्र चर्चेसाठी तयार झाले. पंढरीनाथ भगवान की. समजलं बाप? आणि मग ज्या बाया 12:30च्या नंतर आल्या महाराजांचं ओरडणं झाल्यावर, त्याची शस्त्रक्रिया बरोबर झाली का? मग आता जसं शस्त्रक्रियेला जर आली की नळी भेटली नाही, सांडच भेटली नाही, तर शस्त्रक्रिया अधोरी होते. तशी भागवत श्रवण करताना जर तुम्ही मंगलाचरणाला आले नाही तर तुमची शस्त्रक्रिया व्यर्थ जाते, शास्त्रक्रिया ही व्यर्थ जाते. सूत महाराजाला भागवत सुरू करायचा आता. त्यांनी अशी मांडी घातली आणि पहिले गुरुला नमस्कार केला. शुकाचार्य महाराजांचे गुरु कोण आहे? आपलं सूतजी महाराजांचे गुरु कोण आहे? शुकाचार्य. शुकाचार्याला नमस्कार केला. कृत्यं दैपायनं विरहकातरम् अजुहावपुत्रेति तन्मयतया तर्वो अभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि शुकनारायण भगवान की. आता शुकाचार्याला नमस्कार झाला आणि दुसरा नमस्कार कोणाला केला? नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं. आता प्रश्न असा निर्माण होते, तुम्ही कधी जर चिंतन ऐकलं का? बोलो. भागवत सुरू करताना सूत महाराजांना नमस्कार कोणाला केला? नर आणि नारायण. गुरुला तर केला, पण सगळ्यात पहिले नर नारायणालाच नमस्कार काऊन केला? लक्ष्मी नारायणाला करायचा असता, कृष्णाला करायचा असता, महादेवाला करायचा असता, नर नारायणालाच काऊन केला? तुम्हाला एक गंमत सांगतो. कोणताही भागवतकार ओरिजिनल आहे ओळखायचा कसा माहितीये? जर भागवत चालू करताना ते जर एवढा शब्द म्हणत असेल, कोणता विष्णू? नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरेत. हे जर श्लोक म्हणत असेल तर ओळखून जायचं की ओरिजिनल कथा सांगणार. आणि श्लोक न म्हणता जर भागवत सांगत असेल तर समजून जायचं थोडं याचा अभ्यास कमी, समजून जायचं याचा अभ्यास थोडा कमी. का? यानं अभ्यास आणखीन केला नाही. लक्षात आलं का? मग आता प्रश्न असा निर्माण होते, सुतानं कृष्णाला नमस्कार केला नाही,
लक्ष्मीनारायणाला नमस्कार केला नाही, कोण्याही देवतेला नमस्कार केला नाही. नमस्कार कोणाला केला? नरनारायणाला केला. आणि मला तर असं आठवत नाही की नरनारायणाला कोणा दुसऱ्याने नमस्कार केला असेल. नरनारायणालाच नमस्कार का केला? का केला? गोपाल कृष्ण भगवान का केला असेल नरनारायणाला नमस्कार? कारण नरनारायण कुठे राहतात? बद्रीनाथला. ज्यांना नाही का आता डबल एवढं सूक्ष्म किती खोल चिंतन तुमच्या समोर मांडलं, जरा लक्ष देऊन ऐका. नरनारायण कुठे राहतात? बद्रीनाथ. आणि बद्रीनाथच्या वर 6 किलोमीटर आहे माना. कोणी गेला असेल त्यानं पाहिला असेल. बद्रीनाथच्या वर काय? माना. माना गाव आहे माना. आणि माना गावातली व्यास महाराज राहते. कोण राहते? व्यास. व्यासाचा आश्रम कुठं होतं? सरस्वती नदीच्या काठावर. आणि सरस्वती नदी कुठे आहे जगात? फक्त मान्याले, बाकी कुठंच नाही. याच्या जर गेले बद्रीनाथला तर डबल त्या एजंटले म्हणजे आम्हाला माना दाखव. का? कारण माना बद्रीनाथच्या वर माना आहे. मान्याला कोण राहते? व्यास महाराजाचा आश्रम मान्याला होत. माना गाव आहे. आणि सरस्वती नदी तर अशी उगवते, अशी अर्धा किलोमीटर चालते आणि गुप्त होऊन जाते. बाकी सरस्वती कुठंच नाही. इलाहाबादले म्हणतात इकडून गंगा आहे, इकडून यमुना आहे, म्हणतात कुठे सरस्वती. आम्ही 40 लोक गेलो इलाहाबादला, प्रयागराजला. तर प्रयागराजला काय दिसते तुम्हाला? काय दिसते? इकडून गंगा, इकडून यमुना दिसते. लोकांना विचारलं सरस्वती कुठे? लोक म्हणतात गुप्त झाली. गुप्त झाली तर कुठे गेली? व्यासानं तिला श्राप दिला की सरस्वती गुप्त होशील. आणि सरस्वती नदी फक्त माना गावाला वाहते. त्या सरस्वती नदीच्या काठावर आश्रम कोणाचं आहे? व्यासाचं. आणि सूत महाराज शौनकाले भागवत सांगायसाठी आले नैमिषारण्यात. ते सूत महाराज यायचं शिक्षण कुठं झालेलं आहे? कुठं झालेलं आहे? व्यासाच्या आश्रमात, म्हणजे मान्याले. आणि मानाले यांना ते भागवत शिकलं. आणि ते शिकलं तर यांनी कोण्या देवाची उपासना केली? नरनारायणाची. पंढरीनाथ भगवान की. नरनारायण ऋषीची तपश्चर्या कोण केली? रोमहर्ष ऋषीचा पुत्र सूत महाराज करतात. रोमहर्षाचा पुत्र सूत महाराज 24 तास नराची नारायणाची उपासना करतात बद्रीनाथ मध्ये. आणि मान्याला जाऊन व्यासाकडून भागवत शिकतात. म्हणून सगळ्यात पहिले त्याने जे मानल त्या देवाची उपासना. मी भागवत चालू करताना पुण्या गावाला गेलो, तुम्ही बालाजी की जय म्हणतो, बालासाहेब भगवान की जय म्हणतो, कारण मी बालाजीच्या गावचा आहे. वाशिमला कुठेही गेलो, पुण्या युगात भागवत सांगायला पुण्या गेले. आता इथून सुरू झाले आमचे भागवत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत पॅक असतात. इतक्या गावात आम्ही भागवत करतो. चामुंडा देवीचं नाव घेतल्याशिवाय कधी भागवत चालू करत नाही. कधी पद्मेश्वराचं नाव घेतल्याशिवाय भागवत चालू करत नाही. कधी बालासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय भागवत चालू करत नाही. का? कारण आपण या भूमीतले. म्हणून नरनारायण ऋषी पुण्या भूमीतले, बद्रीनाथच्या भूमीतले, मानाच्या भूमीतले. म्हणून बद्रीनाथलं मानाच गाव आणि त्या मानापाशी यांचं शिक्षण पूर्ण झालं. म्हणून सगळ्यात पहिले नमस्कार भागवत सुरू करताना कोणाला केला? नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं. दुसरा नमस्कार सरस्वतीला केला. कारण तुमच्या जीवीवर जर सरस्वती माता असेल तर जग तुमची कृपा होईल. सरस्वती नसल तर कोण बसणार आहे तुमच्यापाशी? कोणी बसणार नाही. म्हणून सरस्वतीला नमस्कार केला. आणि मा सरस्वतीला नमस्कार केल्यानंतर व्यासाला नमस्कार केला. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. विशाल बुद्धी कोणाला? व्यासाला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा. खूप पांडवा
एकदा कोणाचं नाव घेतात, व्यासाचं नाव घेतात. म्हणून व्यासाला नमस्कार केला, भागवत सुरू झालं. मग भागवतात काय काय भागवत ग्रंथामध्ये काय? कोणाला विचारलं गाव 5 मिनिटात भागवत सांगा, काय सांगसाल तुम्ही? आता काही काही पोरं आमच्याकडे जातात, महाराज आम्हाला भागवत शिकायचं. म्हणून लय सोपं, भागवतासारखं शिकणं सोपं काहीच नाही. भागवत ठेवायचं, मस्त चांगला शालगीर घेतलेला एखादा फोटो द्यायचा, असा काळी शालगीर चांगला टकाटक. तिथं खाली वाशिम नाही टाकायचं, श्री राम शास्त्री गिस्त्री नाव टाकायचं, वृंदावन नाव टाकायचं. राहायचं इकडंच खेड्यात, नाव टाकायचं वृंदावन, शास्त्री शब्द टाकायचा. लोकांना वाटतं केवढा मोठा महाराज आला. आणि मग लगेच भागवत चालू करायचं. 2 दिवस ध्रुव प्रल्हाद नारद सांगायचा. 4थ्या दिवशी जन्म करायचा, त्याच्यात सगळा मंडप उभा करून 3 घंटे त्याच्यात घालायचे. 5व्या दिवशी गोधन पूजा करून त्याच्यात 3 घंटे घालायचे. 6व्या दिवशी कृष्णाचं लग्न करायचं, त्याच्यात 3 घंटे घालायचे. 7व्या दिवशी सुदाम्याचे पोहे सांगायचे, दक्षिणा घ्यायची, घराकडे यायचं. काय भागवतात कठीण असं? पंढरीनाथ भगवान की. मी तर कमाल समजतो, लोक माझं भागवत ऐकतात हेच कमाल समजतो. कधी कधी याच्यातला कोणताच विषय माझ्या भागवतात नाही, तरी लोक बसतात. मी भागवत सोडून आतापर्यंत एक श्लोक सोडून एक शब्दही कधी बोललो नाही, कधीच. आणि बोलणार आहे काय बोलतात लोक, काय भागवताचा धिंगाणा करून टाकला असा. मंडप उभा करणं, नाचणं, हो असावं, लिमिटेड असावं. 4 घंटे कथा झाली, 15 मिनिटं द्या, हो द्या थोडं नृत्य गाणं, पण कथा तर सांगा. एखादा श्लोक तर सांगा, एखादी कथा तर सांगा, एखादं चिंतन तर मांडा. काय नाही, भागवत म्हणजे 2-3 दिवस ध्रुव प्रल्हाद लग्न, गोधन पूजा झालं. मी तर म्हणतो काही जर भागवतकार आणखी चांगले जन्माला नाही आले ना, तर भागवताचा लोक नाश करतील. काय भागवत टीव्हीतल्यासारखे भागवतच आहे, मला आवडत नाही महाराज. काय गरज काय त्याची? धडधड धडधड जलसा आहे. कथा आली की लोकांना तुमच्याकडून झाकीवाला आहे का? झाकीवाला म्हणजे समजते तुम्हाला? कथा घ्यायची लोक म्हणजे तुमच्याकडून झाकीवाला आहे का? मला झाकीवाला नाही, एखादा लुगडा मी नेसतो. काय ताल साड्या नेसणे, लुगडे नेसणे, काय कथा आहे? कधी कधी भागवताचा नाश व्हायला लागला, रडू येते. दिवस संभवत पावे, भागवत कुठं होतं, कुठं आपण सोडलं तुम्ही? भागवताला काय म्हणलेलं आहे? निगम कल्प तरोर गलितम फलशुक मुखाद संयुतम पिबतम भागवतम रसमा आलय. रसाचा सागर भागवत. इतक्या खालच्या स्तरावर भागवत आणलं लोकांनी, इतक्या खालच्या स्तरावर. लोकांना एवढंच माहित झालं आता भागवतात काही नसते. 2-4 डबडब वाजवणारे तबला आणि राधे राधे आणि कृष्ण कृष्ण आणि राधा यहाँ से आई, कृष्ण वहां से गया, झाले गेले 7 दिवस. काय चिंतन मांडलं तुम्ही? काय देव सांगितला? काय श्लोक सांगितले? कोणती कथा सांगितली? काय बोलले तुम्ही? याच्यावर तर काही प्रमाण असलं पाहिजे. नुसतं नाव टाकायचं शास्त्री, केस बिस वाढवा, हे वाढवा, ताल वाढवा, सगळं कृष्ण घेऊन यायचा. जसा काय वृंदावन आला, काय ताल चालले. गोपाल कृष्ण भगवान की. दुःख होते महाराज, दुःख होते, परेशान. खरंच वाईट वाटतं, मला तर खरंच वाईट वाटते. कारण ज्या वयात लेकरांना हातात खेळणं घ्यावं, मी त्या वयात भागवत हातात घेतले. भागवत माझा प्राण, आत्मा, सर्वस्व भागवत. कोणी जर भागवताचा अपमान करत असेल तर राग येत नसेल, राग येते. खरंच कोणत्या स्तरावर भागवत न्याय लागले, काय करावं? कोणी जर विचारलं तुम्हाला काय भागवता, इकडे बघा. तुम्ही कोणतंही पुस्तक घेतलं, त्याच्यात सगळ्यात पहिल्या पानावर काय असते? अनुक्रमानिका, बरोबर आहे? तुम्ही कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असो, शिवमहापुराण असो, भागवत पुराण असो, देवी भागवत असो, कृष्ण चरित्र असो, अहिल्याबाईचं चरित्र असो, सावित्रीबाईचं चरित्र असो, कोणतंही चरित्र असो, ते वाचायसाठी तुम्ही जर घेतलं, त्याच्यात सगळ्यात पहिल्या पानावर काय असते? अनुक्रमानिका. आणि त्याच्यात लिहिलं असते या अध्यायात हे आहे, त्या अध्यायात ते आहे, त्या अध्यायात ते आहे, त्या अध्यायात हे आहे. भागवत तसं कोण जर विचारलं भागवतात काय सांगसाल? काय सांगसाल तुम्ही? सांगा, जाऊ द्या.
तुम्ही आता 16 वर्ष झाले भागवत ऐकता. किती वर्ष आहे म्हणजे त्या कॉम्प्युटरवर पाहिलं मी काल 16 का किती आपल्याला माहिती नाही. 18 17 वर्ष बरोबर आहे तात्या. 17 वर्ष झाले तुम्ही भागवत ऐकता. भागवताची अनुक्रमाणिका सांगा. विष्णू महाराज तुम्ही 7 वर्ष झाले भागवताच्या स्टेजवर बसला. भागवताची अनुक्रमाणिका सांग. भागवतात काय चालेल बाबा 3 हात पुढे सांगा ना. काय तुम्हाला कोणी जर विचारलं भागवताची अनुक्रमाणिका काय काय सांगसाल तुम्ही? बोला बरं. किंवा भागवतात काय? मग कोणी म्हणून कृष्ण चरित्र आहे, कोणी म्हणून राधा चरित्र आहे, कोणी म्हणून प्रल्हाद. हे थोडी आहे. भागवताची अनुक्रमाणिका काय? भागवतात काय काय किंवा महाराज गोपाल कृष्ण भगवान की सांगा तुम्ही. मी थोडं आणून टाकतो तोपर्यंत. 16-17 वर्ष झाले भागवत ऐकता. अरे तुम्हाला नाही हे मी भागवतकार लोकांना विचारलं प्रश्न. हो महाराज तुम्ही इतक्या वर्ष झाले भागवत वाचता. भागवताची अनुक्रमाणिका सांगा काय भागवता. ऐका आता भागवताची अनुक्रमाणिका सांगतो. ऐका काय. देवाचे 24 अवताराचं चरित्र. किती जाणून आहे का? देवाच्या 24 अवताराचं चरित्र म्हणजे भागवत. पंढरीनाथ भगवान की. किती देवाच्या 24 अवताराचं चरित्र म्हणजे भागवत. पुन्हा महाराजांनी विचारलं ते प्रश्नाचं उत्तर जरूर द्या. भागवतात काय अनुक्रमाणिका? भागवतात काय? भागवतात देवाचे 24 अवतार आहे. याच्यावरील पुढे काहीच नाही. भागवतात देवाचे 24 अवतार. देवाने अवतार किती घेतले? 24. आणि या 24 अवताराची यादी कशात आहे? भागवतात. आता मी 24 अवतार तुमच्या समोर मांडतो. एक एक मांडतो. लिहून ठेवा, डोक्यात फिट करून ठेवा. कारण शुकाचार्य महाराज, सूत महाराज, शौनकादिक ब्राह्मणात भागवत सांगायला जेव्हा सुरुवात करतात आणि शौनक विचारतात की भागवतात काय, तेव्हा सूत महाराज सांगतात देवाच्या 24 अवताराचं चरित्र म्हणजे भागवत. 24 अवताराचं चरित्र म्हणजे भागवत. म्हणून 24 अवतार कोणते श्रवण करा. चला 1 मिनिट भजन करू. थोडा आवाज करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ
श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। ऐका आता 24 अवतार जे नुसते ऐकल्यानं पूर्ण भागवत ऐकल्याचं फळ भेटते। ऐका जेवलो ना ऐका, कोणा एवढं बारीक कोणी सांगणार नाही। अशा प्रकारे गोपाल कृष्ण भगवान की जय। व्यासजी पहिला अवतार सांगतात, ज्या अवतारातून 24 अवतार निघले ते अवतार पहिला आहे। ते कसं आहे, ते पाण्यात पडलेलं आहे, पाण्यात झोपलेला आहे, शेषाची गादी आहे। कसा झोपलेला आहे, उजव्या हातावर झोपला का डाव्या? जो कोण्या हातावर झोपलेला आहे? पंढरीनाथ भगवान की जय। काही पता नाही। वाशिमला गोंदेश्वरावर या, बालाजी कोण्या हातात झोपलेले पहा जरा येऊ, जास्त लांब जायचं काम नाही। वाशिम लय भाग्यवान आहे। गोविंदराज झोपलेला अवतार, शेषावर झोपलेला आहे, हजारो फड्याचा मस्तक। आणि शेषाचं नाव काय? शेषाचं नाव काय? शेषाचं नाव शेष नाहीये, शेषाचं नाव आहे अनंत। ज्या नागावर देव झोपलेले त्याचं नाव काय? लिहून ठेवता घरी जाऊन, अनंत नावाचा नाग आहे। पण त्याचं नाव शेष काऊन पडलं? कारण एक दिवस देवानं त्याला बसल्या बसल्या, जेव्हा देव झोपले त्याच्या अंगावर, आणि देवाला विचारलं, देवा म्हणे मी तर बसून बसून बोर व्हायला लागलो, काहीतरी काम सांगा। मग देवानं त्या अनंत नावाच्या ज्या नागावर देव झोपलेले आहेत त्या नागाला भगवंतानं काय सांगितलं? काय सांगितलं? माझे अवतार मोज। काय मोज? माझे अवतार किती झाले आतापर्यंत मोज। 24 नाही, किती झाले, किती अवतार झाले देवाचे, एवढे सगळे मोज। एवढे मोज म्हणल्यावर ते नाग आणखी मोजाच लागला। हजारो कोटी कोटी वर्ष गेले, पण शेषाला देवाचे अवतार मोजल्या गेले नाही। एक युग झालं की ते विचारतात त्या शेषाला, अनंत नावाच्या नागाला, सांग माझे अवतार किती झाले, मोजणं झाले का? ते म्हणते शिल्लकच आहेत, शेषच आहेत, शेषच आहेत, शेषच आहेत। समजते? शेष माने शिल्लक, शिल्लकच आहेत, शिल्लकच आहेत, शिल्लकच आहेत। हजारो कोटी वर्ष झाला शेष नाग मोजा लागला, अनंत नाग मोजा लागला। ते मोजता मोजता देव विचारतात किती झाले, झाले का? ते म्हणते शिल्लकच आहेत, शेष आहेत, शेष आहेत। म्हणून त्या नागाचं नाव पडलं शेष। बोला शेषनाग भगवान की जय। त्या शेषावर झोपलेला देव, त्याला हजारो मांड्या आहेत, हजारो पाय आहेत। भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, काय गोड वर्णन आहे। कसं आहे? सहस्रमुधं श्रवणाशिनाशिकं सहस्रपादारुभुजानन अद्भुतं सहस्रमूल्येकाम्बरं कुण्डलोल्लसकं। 24 अवतार इथून झाले, हे देव पहिला। याचं दर्शन करायचं असेल तर आमच्या एकाळात येत जा, आमच्या एकाळात देव झोपलेला आहे। हा काय करेल? देव झोपलेला आहे, म्हणून आम्ही 9 वाजता झोपत असतो। म्हणून विचारलं का 9 वाजता उठले कसे काय? आमच्या देवच झोपलेला आहे। लक्ष द्या बाप, झोपलेला देव त्याला नारायण म्हणतात। हे भगवंताचं पहिलं रूप आहे, विराट पुरुष त्याला म्हणलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये त्याला विश्वरूप दर्शन म्हणलेलं आहे। हे परमात्मा पहिला, आणि याच्यापासून अवतार तयार झाले। त्या भगवंताचा पहिला अवतार पंढरीनाथ भगवान की जय। 4 संत म्हणून जल। ऐका 24 अवतार। पहिला अवतार सनक सनंदन सनातन सनत कुमार। मी सकाळी याचं चरित्र तुम्हाला 2-2.5 घंटे सांगितले, बरोबर आहे? सनक सनंदन सनातन सनत कुमार हे 4 जण, हे देवाचा पहिला अवतार आहे। देवाचा दुसरा अवतार भगवान वरा आहेत। वरा म्हणे पृथ्वीला वर काढायसाठी जे 2 दात घेऊन रानडुकराचं रूप देवानं घेतलं, ते वरा रूप, हे देवाचा दुसरा अवतार। पृथ्वीला वर काढण्यासाठी आणि हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी भगवंताने हे अवतार धारण केला, म्हणून या अवताराला वरा अवतार म्हणतात। एकदा जयरानं म्हणा, वराह भगवान की जय। सनक कुमार जी महाराज की
ब्रह्मचर्या शिकवते आणि वराचा अवतार जगाला पृथ्वीचं परायण केलेलं समजते. ध्यान द्या. म्हणून दुसरा अवतार वरा आहे. भागवतामध्ये भगवंताचा तिसरा अवतार नारद सांगितलेला आहे. नारद कितवा अवतार आहे? तिसरा. नारद हे तिसरा अवतार आहे. नारदानं गावागावात जाऊन काय केलं? लोक कळीचा नारद म्हणतात, किती चुकीचा शब्द वापरतात. पण तुम्हाला माहित नाही जगातला सगळ्यात मोठा सद्गुरू कोण आहे? नारद आहे. ध्रुवाचे गुरु नारद, प्रल्हादाचे गुरु नारद, प्राचीन बळीराजाचे गुरु नारद, पिंगळा वेशेचे गुरु, कितिकाचे गुरु नारद आहे. मार्कंड्याचे गुरु कोण होते? शिवभक्त मार्कंडे. त्याचे गुरु नारद. कितीतरी लोकांचे गुरु नारद आहेत. हजारो लोकांचे गुरु नारद आहेत. नारद हे सद्गुरू आहे. नारद हे तिसरा अवतार आहे. आणि या तिसऱ्या अवतारामध्ये भगवंतानं भक्तीचा प्रचार केला. आता विना राम टाळी घेऊन नारायण 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 नारायण. जगाला नारायण नामाचा निरोप कोण दिला? महाराज. तिसऱ्या अवतारात देवानं नारद रूप घेऊन हे अध्याय दिला. चौथा अवतार देवाचा कोण आहे? नेमकंच त्यांचं चरित्र आपण ऐकलं. अर्धा घंटा झाला ऐकलं. एक घंटा झाला आपण ज्याचं चरित्र ऐकायला लागलो ते नर नारायण ऋषी, ज्यांनी तपश्चर्या केली बद्रीनाथला. नर नारायण ऋषी. हे नर नारायण ऋषी देवाचा कितवा अवतार आहे? चौथा अवतार आहे. देवाचा पाचवा अवतार कपिल योगी आहे. सांख्यशास्त्र लिप्त झालं होतं. सांख्यशास्त्र मिटून गेलं होतं. सांख्यशास्त्राला कोणी प्रवर्तक नव्हता आणि सांख्यशास्त्राची उपासना जगाला माहीत व्हावं म्हणून भगवान नारायणानं एक अवतार घेतला. त्या अवताराचं नाव पडलं कपिल. म्हणा कपिल भगवान. सकाळी उठल्या उठल्या जर कपिल 4 माणसाचे नाव घेतले ना तर माणसाला जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढी आंघोळ केल्याचं पुण्य लागते. देवाचे 4 माणसाचे जर नाव घेतले, कपिल, शुक, दत्त आणि याज्ञवल्क, या 4 माणसाचे नाव घेतले तर सकाळी सगळ्या तीर्थाची आंघोळ केल्याचं पुण्य लागतं. म्हणून तर काकड्यात म्हणतात ना, शुक, कपिल, दत्त, याज्ञवल्क हे 4 ब्रह्मवेते. चला पुढे. कितवा अवतार झाला आपला? कुठून आलो? तुम्ही कुठून लोक? आमचं चाललं. विचारायचा लाग नाही. असं जसं मी भुललो, एका म्हातारी समोर बसली होती. म्हणलं कुठं रोग आलो? मी म्हणे सांगा वाटलं सांग, नाही तर आरती करणं. पंढरीनाथ भगवान की. पाचवा अवतार भगवंताचा कोणता झाला? कपिल नारायण. देवानं 6वा अवतार घेतला. कोणाच्या घरी? अनुसया मातेच्या घरी, अत्रि ऋषीच्या घरी. भगवान दत्त रूपानं प्रगट झाले. बोल दत्तात्रेय भगवान. 6वा अवतारच का घेतला? 6 धुतले. 6 म्हणे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ. या 6 विकारावर विजय कसा मिळवावा होतो? दत्त म्हणून बनवावं. दत्तात्रेयासारखी अवस्था प्राप्त करावं, मग 6 विकार जातील. हे जगाला संदेश कोण दिला? दत्तात्रेय महाराजाच्या रूपानं देवानं 24 अवतारातला एक अवतार, 6वा अवतार भगवान दत्त महाराज रूपानं प्रगट झाले. 5व्या अवतारात कपिल का झाले? पंचविषयाला जिकाव कसं कपिल शिकवतात. पंचविषयाला जिकाव कसं कपिल शिकवतात. आणि 4 पुरुषार्थ कसे प्राप्त करावं हे नर नारायण ऋषी शिकवतात. का भक्तीचे 3 गुण कसे नाश करावं, त्रिगुण, रजोगुण, सत्वगुण, हे नारद शिकवतात. एका अवताराच्यावर जर मी बोलत बसलो तर 7 दिवस याच्यावरच बोलायला लागेल. दुसरा अवतार देवाचा वरा आहे. वरा अवतारामध्ये ब्रह्म आणि माया, पृथ्वी आणि वरा. ही माया कशात पडलेली आहे? ब्रह्म कशात पडलेलं आहे? हे ब्रह्म सागरात पडलेलं आहे. ते उचलायचं कसं? हे वरा नारायणानं पृथ्वी आणि वरा हे दुसऱ्या अवतारात शिकवतात. प्रत्येक अवताराचं एक लॉजिक आहे. आता आपल्याला एवढी वेळ नाही सांगायला, थोडक्यात चला पुढे. देवाचा 7वा अवतार रुचिक ऋषीच्या घरी, आकृती नावाच्या पत्नीच्या ठिकाणी याम रूपानं भगवान स्वयंभू मन्वंतराचे संरक्षण करण्यासाठी यज्ञ रूपानं प्रगट झाले. पंढरीनाथ भगवान. 7वा अवतार कोणता देवाचा? यज्ञ. अग्नी ही देवाचा कितवा अवतार आहे? 7वा. म्हणून आधी अग्नीचे मंत्र किती असतात? 7. अवतार किती असतात? 7. लग्नात मी अग्नीला प्रदक्षिणा किती मारतात? झोपले का काय तुम्ही? बाया प्रदक्षिणा किती मार लागतात? 7.
रुक्मिणीनं पत्र लिहिलं भगवान श्रीकृष्णाला. भागवताचे श्लोक किती लिहिले? 7. आणि लग्नात वचन देतात, किती असतात ते वचन? 7. आणि जीवनभर त्या बायकोच्या संग राहावं लागते, त्याचे नाव 7. पंढरीनाथ भगवान. समजलं ना? म्हणून देवानं 7वा अवतार कोणता घेतला? यज्ञ नारायण. कुठेही यज्ञ केला त्याला प्रदक्षिणा 7 असतात, त्याला आहुत्या 7 असतात. भगवंताचा 7वा अवतार यज्ञ नारायण झाला. भगवंताचा 8वा अवतार नाभिराजाच्या पोटी, मरुदेवीच्या पोटी भगवान ऋषभदेव जन्माला आले. आणि अष्टांग योग कसा साधावा? 8वा अवतार त्यांचं नाही का? ध्येय, धारणा, समाधी, पुढे आसन. समाधीचे किती अंग आहेत? 8. समाधीचे अंग किती आहेत? 8. कोणते कोणते आहेत? सागर महाराजांना माहिती. समाधी काय कोणी घेऊ शकते का? आपण नुसतं म्हणावं समाधी घेतली आळंदी भवती शोभे. एखाद्या बाई विचारावं समाधी म्हणजे काय? समाधीचे 8 अंग असतात महाराज, अष्टांग योग. माहित केले पाहिजे. पण काय लागते हो? कीर्तन करायला इथे भागवत करायला तरी जरा 4 घंटे लागतात. कीर्तन करायला काहीच लागत नाही. कीर्तन तर लय सोपं. 2-4 मिनिटं ज्याच्या घरात जेवलं त्याच्यावर बोलायचं, 2-4 मिनिटं गावावर बोलायचं, 3-4 मिनिटं येणं जाणं त्याला त्याच्यावर बोलायचं, अर्धा घंटा ज्यानं पाकिट द्यायला सौजन्य कीर्तनकार ज्याच्याकडून आहे पैसा त्याच्यावर बोलायचं, राहिला अर्धा घंटा त्याच्यावर आर्मीचं माय बापाचं बोलायचं, झालं कीर्तन. एका शब्दाची व्याख्या आहे महाराज. ज्ञान हे कुठे येत नाही, ज्ञान हे कुठे पचत नाही. ज्ञान ज्ञानच आहे. समाधीचे प्रकार किती आहेत? 8. म्हणून देवानं 8वा अवतार कोणता घेतला? ऋषभ. आणि या ऋषभ अवतारामध्ये भगवंतानं समाधी योग सांगितला. चला पुढे 9व्या अवतारात भगवान पृथ्वीराजाच्या घरी जन्माला आले. आणि पृथ्वीराजा कोणाच्या घरी जन्माला आले? पृथ्वी भगवान, अर्ची माता दोघे प्रगट झाले. पृथ्वी देवाचा 9वा, अर्ची म्हणजे ती परशाची नाही. अर्ची हे नाव भागवतात आहे. तिचं नाव कोणाचं आहे? लक्ष्मीचं नाव अर्ची आहे. अर्चना हे नाव जे कोणाचं आहे? अर्ची. अर्ची शब्द अर्चना बी नाही. अर्चना वेगळा होते, अर्चना करणे होते. अर्ची म्हणजे अर्ची एक वेगळा शब्द आहे. तर ते अर्ची कुठून प्रगट झाली? त्याची मोठी कथा आहे हो. काय सांगा, खूप मोठी कथा आहे. जाऊ द्या, या 24 अवताराच्या कथा मी तुम्हाला 7 दिवस सांगेन, जरूर सांगेन. या वर्षी तर हमखास सांगेन, बाकी नाही सांगितलं 16 वर्षाचं जाऊ द्या. तर अर्ची आणि पृथ्वी महाराज हे कशातून प्रगट झाले? वेद राजाच्या शरीरातून प्रगट झाले. आणि नवनिधी, 9व्या अवतारात देवानं पृथ्वीच्या नवनिधी, नवनिधी माने अष्टसिद्धी, 9 निध्या किती येतात? 9. या 9 निध्या कोणाच्या हातात असतात? राजाच्या. कोणताही देशाचा पंतप्रधान असतात त्याच्या हातात काय असतात? 9 निध्या. या 9 निधीचा उपयोग कसा करायचा हे भगवान पृथ्वीनारायणानं अवतार घेऊन कोणाला सांगितलं? पुऱ्या जगाला सांगितला. देवाचा 9वा अवतार पृथ्वी महाराज जन्माला आले. देवाचा 10वा अवतार कोणता आहे? रूपेश जगृहे माश्य चाशुरभीदिं पलंपते नानारोप्य महिमां देवस्तम म्हणून. ऐका, डोक्याच्या भरून जात असेल पण ऐका. देवाचा 10वा अवतार कोणता आहे? देवाचा 10वा अवतार मत्स्य नारायण. आणि मत्स्याचा अवतार काय घेतला देवानं? बालाजी मंदिरात जा, पंढरपूरला जा, कुठेही जा, देवाच्या समोर कोण असते? कोण असते? कासव असते. आणि कासव अवतार किती आहे? 10वा. आणि कासवाले जरासा जरी स्पर्श झाला तर कासव काय करते? काय करते? आपले पाय आणि हात ओढून घेते. आता पाय आणि हात ओढून घेतले तर त्याचे 10 इंद्रिय बाहेरचे, 10 लक्ष देऊन ऐका, 10 इंद्रिय आवरण, 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, याला आवर घालता आली पाहिजे भक्ती. आणि जेव्हा ही आवर घातल्या जाईल आणि मच्छासारखे स्थिर राहायचा भगवान मत्स्य नारायण. ध्यान देऊन ऐका. मत्स्य रूप भगवान प्रगट. पाण्यात राहतात मासोळी. पाण्यात राहून मासोळी काय करते? 24 तास महाराज पाणी सोडत नाही. हे 10 इंद्रियातनी राहायचं.
पण 10 इंद्रियाच्या अलिप्त कसं राहायचं ही मासोळी शिकवते. पंढरीनाथ भगवान. मत्स्य अवतार 10वा. 11व्या अवतारामध्ये भगवान कासव झाले. पुन्हा मंदिराचा कासव आहे. कासव काय शिकवते? 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 11वं मन. देवाचा कितवा अवतार आहे? 11वा. त्याचं नाव काय आहे? कच्छ. कच्छ माने कासव. आणि कासव काय करते? कासवाला जरासा स्पर्श केला की कासव काय करते? सगळे इंद्रिय ओढून घेते. तसे 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 11वं मन ओढून कसं घ्यायचं हे भगवान 11व्या अवतारामध्ये शिकवते. 11व्या अवतारामध्ये कासव देव होते. 12व्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज धन्वंतरी म्हणून प्रगट होते. धन्वंतरी म्हणजे कोण? डॉक्टर लोकांचा देव. त्याच्यातनी 12 वैभव आहे. ते 12 रूपानं भगवान 12वा अवतार कोणता आहे ते कोणता घेतात? 12वा अवतार भगवान धन्वंतरीच्या रूपानं प्रगट होतात. 13व्या अवतारामध्ये भगवान परमात्मा काय होतात? 13व्या अवतारामध्ये मोहिनी होतात. आता याचं एक लॉजिक आहे पण सांगण्यासारखं नाही. स्त्रीच्या ठिकाणी स्त्रीचे 13 प्रकार सांगितले. जे साधक आलं त्या 13 अवस्थेमध्ये ते अडवतात आणि स्त्री माणसाला 13 ठिकाणी मातीत घालते हे शास्त्र सांगते. जर तिच्या नादी जास्त लागला, एखाद्या वेशेच्या नादी लागला, त्याच्या जीवनातल्या 13 गोष्टी खतम होतात. म्हणून देवानं 13वा अवतार कोणता घेतला? मोहिनीचा घेतला. 14व्या अवतारामध्ये भगवान नरसिंह झाले. 14 रत्न ज्याच्या घरात होते, कोणाच्या? हिरण्यकश्यपूच्या. त्या हिरण्यकश्यपूचा नाश केला. कोण्या अवतारात? 14व्या अवतारात भगवान नरसिंह झाले. 15व्या अवतारामध्ये देव वामन झाले. वामन. आणि 15व्या अवतारामध्ये वामन होऊन बळीराजाच्या घरी आले आणि पृथ्वीचा मालक बळीराजा पाताळात घातला. कोण्या अवतारात? वामन अवतारामध्ये. 15 काय या जगाचे तत्व आहेत महाराज. आणि हे 15 तत्व ज्याला माहित आहे ते वामन आहे. चला पुढे. 17व्या अवतारामध्ये भगवान काय झाले? ऐका. 17व्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा विदयतीन नमस्ते झाले. 15 16 राहिला ना. 16व्या अवतारामध्ये भगवान काय झाले? परशुराम झाले. पंढरीनाथ भगवान की. कितवा अवतार? 16वा अवतार परशुराम. ब्राह्मण लोक देश करायला लागले. सगळीकडं ब्राह्मणाचा देश व्हायला लागला. भगवान ब्राह्मणाच्या रूपाने जन्माला आले आणि पृथ्वीतले सगळे क्षत्रिय नष्ट केले. देवाचा 17वा अवतार व्यास, आपलं 17वा अवतार राम म्हणून जन्माले आले. आणि 17 ज्या भूमिका आहेत शास्त्राच्या हे पाळणं हे राम अवतारात भगवंतानं शिकवलं. देवाचा 18वा अवतार कोणता आहे? 18वा अवतार व्यास आहे. गोपाल कृष्ण भगवान की. या अवतारामध्ये व्यास जन्माला आले आणि 18 पुराणाची रचना केली 18व्या अवतारामध्ये. 19व्या अवतारामध्ये भगवान बलराम दादा झाले. ध्यान द्या. 19व्या अवतारामध्ये भगवान बलराम दादा झाले आणि 20व्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले. आणि सगळ्याला 20वा दिला. कोण्या अवतारात 20वा आहे? फक्त एकाच अवतारामध्ये 20वा आहे, कृष्ण अवतारात. 21व्या अवतारामध्ये भगवान कोण झाले? भगवान बुद्ध झाले. 22व्या अवतारामध्ये भगवान कोण होणार? आता होणारा अवतार आहे कल्की. कलियुग किती आहे? 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे बाबा. त्याच्यातलं नेमकंच 5,122 वर्ष या गुढीपाडव्याला पूर्ण होती. समजलं का? ऐका. या वर्षी पंचांगात तुम्ही पायसाल तर कलियुग किती वर्ष व्हायला लागले? 5,122 वर्ष गुढीपाडव्याला पूर्ण झाले. 23वा वर्ष चालू. या वर्षी गुढीपाडव्याला 23 वर्ष पूर्ण होतात. 5,123 वर्ष. मग आता कली किती राहिला? घरी जाऊन हिशोब लावा. आणि सगळा कली झाल्याच्या बाद देव कोणता अवतार घेणार? 22वा अवतार घेणार कल्की रूपानं. पंढरीनाथ भगवान की. देवाचा 23वा अवतार हयग्रीव आहे. हयग्रीव रूपानं भगवंतानं वेदाचं रक्षण केलं होतं. बरोबर आहे? हे 23वा अवतार आहे. आणि 24वा अवतार भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा कोणता आहे? गोपाल कृष्ण भगवान
चोवीसावा अवतार आहे हंस. आता हे हंस नावाचा अवतार जगातली ब्रह्मतत्व सांगण्याकरता भगवंतानं तयार केला होता. गोपाल कृष्ण भगवान. या 24 अवताराचा विस्तार, या 24 अवताराचा विस्तार म्हणजे काय? भागवत आहे. भागवतात दुसरं काहीच नाही. पुन्हा आता कधी तुम्हाला झोपत उठून तरी विचारलं का हो भागवतात काय, तुम्ही पटकन सांगू शकता की देवाच्या 24 अवताराची लीला म्हणजे काय? भागवत आहे. भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार आहेत आणि 24 अवतार शुभदेवानं सांगितले, परीक्षितानं श्रवण केले, सुतजी महाराजांना सांगितले, श्रवणकाने अधिकानी श्रवण केले आणि श्रवण झाल्यानंतर सगळ्याला आनंद निर्माण झाला. पुढे व्यास महाराजांना भागवत कसं रचलं ही कथा झाली. व्यासाचं चरित्र झालं, पांडवाचं चरित्र सुरू होते. आता हे चरित्र आपण ठीक उद्या 12 ते 4 वाजेपर्यंत श्रवण करण्याचा प्रयत्न करू. म्हणून उद्यापासून उद्या दिवसभर जमलं तर शुकदेवाचं चरित्र, कारण भागवतातला पहिला अवधूत शुकदेव आहे. भागवतातले पहिले अवधूत जर कोणी असतील तर शुकाचार्य महाराज आहे. अवधूत शब्द जर सगळ्यात पहिले भागवतात कोणाला लागला तर शुकदेवाला लागला. म्हणून जमलं तर उद्या शुकदेवाचं चरित्र आपण दिवसभर श्रवण करू. आजची कथा या ठिकाणी विराम देऊ. 1 मिनिट सगळी मंडळी प्रेमाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा